फडणवीस यांच्या या सगळ्याच्या मागे आहेत असं बरं तुम्हाला? मग दुसरीकडे सापडणार मी त्यांना कशातच, आता याच्यातच सापडणार नाही. बरं याच्यात काय त्यांना वाटतं मग बदनामी, छत्रपतीची इतिहास दाखल लोक बदनामी होत असते. त्यात तोट्याला मी माझा प्रामाणिकपणा होता छत्रपतींचा इतिहास दाखवायचा. त्यात माझ्या जागेवर कुणी असलं, तुम्ही असो किंवा जनता असो, तोटा आल्यावर काय करीन, डोक्यात दगड घालता आमच्याकडे 1 रुपया नाही. आम्ही मान्य करत नाही असं आहे का? त्या पैशाच संबंध नाही अजिबात कसला, आणि ते बी दिले असले त्याचे हिश्श्याचे त्यांनी, तर ते मात्र माहित. दादा खरं तर पुण्याच्या दौऱ्यावर आहात आणि काल एकंदरीत विधानसभा कसतरी व्हायला. हो अगदी अगदी कसं खाली घ्या तू बाजूला वेळ उभा नाही राहत. आत मी होतो दादा त्याच्याकडे द्या. पुणे दौऱ्यावर आहात, एकंदरीत विधानसभा क्षेत्राचा सगळा आढावा घेतलाय, काही मीटिंग झाल्या, बैठकी झाल्या अशी माहिती मिळते. काल रात्रभर या संदर्भात काही समर्थक तुमचे आले होते. काय नेमक्या मागण्या आहेत आणि काय भूमिका असणार? मागणी तर ओबीसी आरक्षणातून सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्राची व्यवसायाच्या आधारावर आरक्षण असल्यामुळे ती मागणी फायनल. त्यात काही बदल असण्याचं कारण नाही, करणार पण नाही. आणि भेटी सुरू आहे, परंतु सांगणार नाही आत्ताच 29 तारखेपर्यंत. कारण जे येणारे ते बी सांगतात आणि शिकविणारे खूप असतात एखाद्या माणसाला, किंवा माहिती देणारे खूप असतात. त्यामुळे राजकारणात काही गोष्टी सांगायच्या नसतात असं म्हणतात. मग मी बी शिकलो हळूहळू, नको सांगायचे. एकंदरीत पण तुम्ही विधानसभेमध्ये तुमचे उमेदवार उभा करणार या संदर्भातली सगळी रणनीती तयार केली आहे का? 7 तारखेपासून असं ऐकत होते की उभाच करणार आहात? सुरूच आहे. नाही, मी कधीच नाही खोटं बोलत. हे आमच्या बांधव असतेच सगळे तुमचेच आमच्यासोबत. आपण मीडियाला कधीच नाही खोटं बोलत आणि समाजाला एक बोलत नाही. याचा अर्थ दुसऱ्याला बोलतो असं बी नाही. दुसरे आमच्याकडे येतच नाहीत खोटं बोलायला, ते तिकूनच शेंगा आणतात लांबूनच. परंतु तयारी सुरू आहे. आपण नाही खोटं सांगणार, पण पाडायचेत का उभा करायचे एवढं समाजाला विचारायचं राहिले. नसं तयारी दोन्ही करून ठेवली आम्ही. म्हणजे उभा करायचे असले ती बी करून ठेवली, आणि समाज जर म्हणला नको पाडूच, मग उभा करायचे पाडा ही 29 ऑगस्टला. पाडायला टार्गेट तुमचं मुख्य कोण असणार आहे? मुख्य टार्गेट 29 ला सांगू ना, मग आता ते लगेच जन्मभूमीमध्ये आहात तुम्ही. खरं तर या सगळ्या 228 मिशन जे आहे त्याची सुरुवात इथून होईल हे तरी ठरलंय का? नाही, 29 तारखेपर्यंत काहीच नाही बोलणार, कारण खूप दबा धरलाय आता. रे पुण्यभूमीचं नाव काढलं म्हणून तेवढा शब्द मला काढायलाच लागला. आम्ही खूप दबा धरलाय, कारण दबा धरल्याशिवाय हे शिकार नाही करता येत. आम्ही पण खूप तयारीला लागलो, आणि ते बघतायत. असं नाही की त्यांना माहिती मिळत नाही, त्यांनाही माहिती मिळते. आम्ही प्रचंड तयारी सुरुवात केली. आम्ही सुद्धा वेळेवरती हाल नको व्हायला लोकसभेसारखं हे नाहीत उमेदवार किंवा आहेत. त्यामुळे आम्ही खूप ताकदीनं कामाला लागलो. फक्त एवढंच राहिले की समाजाला विचारणं गरजेचं आहे. ती 29 ऑगस्टला विचारून 29 निमित्तानं अजून एक अल्टिमेटम देत आहे, तिथपर्यंत शासनाला अजून एक संधी देत आहे तुमच्याशी संवाद साधण्याची आणि हा प्रश्न सोडवा. हो, 2दा सांगितलंय त्यांना आम्ही. प्रत्यक्ष मीडियाच्या बांधवातून ज्यावेळेस फोन आले त्यावेळेस सुद्धा की आम्हाला राजकारणात नाही जायचं, मलाही नाही जायचं, माझ्या समाजाला नाही जायचं, आमचं आहे ते द्या. हे लोक तुम्हाला डोक्यावर घेऊन नसतील हे वारंवार सांगितलं आपण त्यांना. याचा अर्थ नाहीच जायचं आम्हाला, पण आता ते जर ढकलीतच असतील तर आम्ही काय करू? बरं, माझ्यासमोर पर्याय बी नाही दुसरा काही. बरं, समाजापुढं पर्याय नाही. देणार तुम्ही, देणार नसाल तर तिथं जावंच लागणार आहे. बरं, तेवढी संख्या आहे आमची, त्याच्यामुळे जाऊ शकतो. आणि 12 बलुतेदार, मुस्लिम, दलित बांधव, लिंगायत समाज, हे सगळेच, मला कायकाडी समाज, धनगर समाज, हे सगळ्यांचंच म्हणणं आहे हो द्या एवढ्या वेळेस. बच्चू कडूंनी आमंत्रण दिले त्यांच्याबरोबर या, असं तुम्ही काय त्याच्यावर विचार केलाय किंवा काय? त्यांच्यासोबत या असं ते म्हणतात. नाही, त्यांच्यासोबत आणि आमच्यासोबत काय सगळ्याचं दुःख सारखंच आहे. सोबत काय कोणी कोणाचे आलं, दुःख दोघांचे सारखेच आहेत. शेतकरी म्हणजेच मराठा किंवा शेतकरी म्हणजे जनता इथली, आणि जेवढे शेतकरी तेवढे आरक्षणापासून वंचित आहेत. जास्तीत जास्त शेतकरी म्हणतो आम्ही, जास्त संख्येनं शेतकरी असणारा मराठा, धनगर, मुस्लिम आहेत, बंजारा समाज एक आहे, लिंगायत समाज एक. शेतकरी नेमके शेतकरी म्हणजे हेच आरक्षणापासून वंचित आहे. दादा, जितेंद्र आव्हाडांचं वक्तव्य तुमच्या कानावर आलं असणार आहे. स्वराज्य संघटनेने त्यांच्या गाडीवर हल्ला केलेला. एकंदरीत जर शंभूराजेंसंदर्भामध्ये त्यांच्या वक्तव्याचा आता पडसाद उमटत असतील तर त्या संदर्भात काही माहिती घेतली का? आपली काय भूमिका आहे? नाही, कधी झालं? काल हल्ला झाला होता त्यांच्या गाडीवर. 288 उमेदवार, 288 जागांवर उमेदवारांची सगळी तयारी झाली. त्याच दृष्टीने तयारी नाही, एक टप्पा राहिला. एकूण 7 टप्पे टाकले होते आम्ही चाचपणी करण्याचे. त्यातले एक राहिले, 1 दीड राहिला, समजा अर्धवट राहिले, खांदीचा काही कोपरा.
बाकी 288 करत आहोत. दादा, थोड्या वेळापूर्वी तुम्ही पूर परिस्थितीची माहिती तुमच्या कार्यकर्त्यांकडनं घेतलेली आहे. अनेक पूरग्रस्तांच्या मदती असतील, शेतकऱ्यांचं जे काय नुकसान झालं त्या संदर्भात तुम्ही थेट मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहात. हो. काय नेमकी परिस्थिती तुमच्यापर्यंत पोहोचली आणि काय कोल्हापूर, सांगली, सातारा तो जे बेल्ट आहे सगळा, त्या खालच्या धरणामुळं काय कोणची मट्टी टाकली त्यांनी कोणाला माहित पडली, कोण इकडं महाराष्ट्राचा सगळा दिदारा व्हायला लागलाय. कारण काही ना शेतकरी छोटे छोटे आहेत, काही त्यांच्याचं जर पाणी गेलं त्यांची उभे रांगोळी होती. त्याच्यामुळे सरकारनं तातडीनं त्यांना मदत द्यायची. मी सीएम साहेबाला सुद्धा बोलणार आहे तात्काळ नुकसानग्रस्त. दादा, थोड्या वेळापूर्वी तुम्ही पूर परिस्थितीची माहिती तुमच्या कार्यकर्त्यांकडनं घेतलेली आहे. अनेक पूरग्रस्तांच्या मदती असतील, शेतकऱ्यांचं जे काय नुकसान झालं त्या संदर्भात तुम्ही थेट मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहात. हो. काय नेमकी परिस्थिती तुमच्यापर्यंत पोहोचली आणि काय कोल्हापूर, सांगली, सातारा तो जे बेल्ट आहे सगळा, त्या खालच्या धरणामुळं काय कोणची मट्टी टाकली त्यांनी कोणाला माहित पडली, कोण इकडं महाराष्ट्राचा सगळा दिदारा व्हायला लागलाय. कारण काही ना शेतकरी छोटे छोटे आहेत, काही त्यांच्याचं जर पाणी गेलं त्यांची उभे रांगोळी होती. त्याच्यामुळे सरकारनं तातडीनं त्यांना मदत द्यायची. मी सीएम साहेबाला सुद्धा बोलणार आहे तात्काळ नुकसानग्रस्त. आणि ते धरण पहिले ते कमी करायचे, काय असं नलं पण आम्ही मागं लागणार त्या धरणावाल्याचे आम्ही. कारण जर आमचं वाटलं होणार असलं विनाकारण लोकांचं, कोल्हापूर, सांगली, सातारा ही ग्रीन बेल्ट आहे सगळा, यांच्या पाण्यामुळे जर आमचे शेतकरी उद्ध्वस्त होणार असले तर आम्ही नाही दम खाणार, अजिबात नाही दम खाणार. आम्ही ती मागणी करणार आणि त्या धरणाच्या मागे लागणार आहेत आम्ही. दादा, उद्धव ठाकरेंकडनं काही बोलणं झालं का? आज त्यांचं पुण्यामध्ये आहेत, ते अशा बातम्या येत आहेत की तुमचं आणि त्यांचं काही बोलणं झालंय आगामी विधानसभा डोळ्यासमोर ठेवून? नाही, अजिबात. अगदी शेवटचा प्रश्न, काय सांगाल कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना काय आव्हान आहेत? कारण की सगळ्यांमध्ये उत्सुकता आहे ज्या विधानसभा येत आहेत पुढे त्या संदर्भात. सगळ्या जिल्ह्यातल्या सध्या एवढंच सांगणार, सगळ्या जिल्ह्यातल्या ज्या रॅल्या आहेत 7 ऑगस्ट ते 13 ऑगस्ट पर्यंत पूर्ण तयारी करा. आणि पुणे जिल्हा इथल्या सगळ्या जिल्ह्यातल्या शहरासह मराठ्यांनी एक दिवस कामं बंद ठेवून ताकदीनं त्या रॅलीत 11 तारखेला आहे, 11 तारखेच्या रॅलीत ताकदीनं सहभागी व्हा ही विनंती करतो. जरी कुणाला आमच्याकडून फोन गेला नसेल, विचारलं नसत तरी समाज तुमचं योगदान विसरणार